कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी सांगितले आहे। संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था नवी मुंबईच्या वतीने आज 2 दिवसीय तालुकास्तरीय SSC व्याख्यानमालेचा शुभारंभ आज भरणे येथे झाला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला नवी मुंबई येथील CASM शेट्टी, नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचे RMO डॉक्टर राजेश ओतुरकर, CA ईशा बर्थवाल, माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम, उद्योजक उत्तम कुमार जैन यांसह तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते। पासून आतापर्यंत या संस्थेमध्ये SSC व्याख्यानाला उपस्थित लाभार्थी लाभलेले आहेत। 30,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत लाभ दिले आहेत। त्यामध्ये 711 विद्यार्थ्यांना मी रोख पाठवून दिलेले आहे मुंबईपासून इथपर्यंत। आम्ही जे काही गरीब विद्यार्थी असतात कनिष्ठ महाविद्यालयाचे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या फीमध्ये संस्थेच्या मदत करत असतो। असे 130 विद्यार्थ्यांना आतापर्यंत आम्ही मदत केलेली आहे। वया संघर्ष प्रिंटर गणवेश वाटप हा जो जिल्हा परिषद शाळेचा कार्यक्रम असतो, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत 7,800 विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले आहे। 650 विद्यार्थ्यांना गणवेश, 610 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले आहे। आतापर्यंत मार्गदर्शन शिबिरामध्ये आतापर्यंत जे विद्यार्थी आले आहेत करोनापासून त्यापैकी 300 विद्यार्थ्यांना पाठवून दिलेले आतापर्यंत। दीपावलीला आमच्याकडे गावामध्ये वाटप असतो नवी मुंबई येथे। आतापर्यंत 11,200 महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप अशा 1100 ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप करण्यात आलं आहे। आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे अशी, संस्थेचं उद्दिष्ट आहे या कोकणामध्ये UPSC MPSC स्पर्धा परीक्षेचा एक व्यासपीठ उभा करावं। त्यासाठी आमच्या संस्थेला जिल्हा परिषद शाळा उपलब्ध झालेली आहे ऑगस्ट 2024 रोजी। कालांतराने 1 वर्षाच्या आसपास स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बसू इच्छितात, त्यांच्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उभं करू इच्छितो। मी सर्वप्रथम आता ह्या जे शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित आहेत, मी त्यांचं माझ्या वैयक्तिक आणि संस्थेचे आभार मानतो। कारण की मी आज 10 वर्ष कोकणात फिरतोय, त्यामध्ये माझं असं लक्षात आलेलं आहे